आज बनवूया करडईची भाजी. त्यासाठी करडई निवडून स्वच्छ धुवून घ्या. एक मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घ्या भाजून. त्यात 7-8 मिरच्या टाका. वरून मुठभर लसूण आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या आबडधोबड. हे बघा मी वाटून घेतले. आता एका कढईत 1 पळी तेल टाका. ही स्वच्छ भाजी धुवून घेतली. एक पळी तेल टाकून त्यात 1 चमचा जिरे टाका. जिरे छान तडतडू द्या. जिरे तडतडून झाल्यावर त्यात मिक्सरमधून वाटलेलं हे वाटण टाका. हे पण तेलात छान फ्राय करून घ्या. यात थोडीशी हळद टाका. हे तेल सुटेपर्यंत परता. यात आता भिजवलेली मुगाची डाळ टाका. ही पण छान परतून घ्या. परतून झाल्यावर धुतलेली कट केलेली भाजी टाकून घ्या. परत मुगाची डाळ टाका वरून. परत भाजी, परत मुगाची डाळ असं करून भाजी छान परतून घ्या. भाजी कापून थोड्या वेळ पाण्यात ठेवा म्हणजे ताजी तवानी होते. परत राहिलेली डाळ टाकून घ्या. आता हलवायला चांगली सोपी जाते. नाहीतर डाळ एकदम खाली टाकली की तळाशी जाऊन बसते. आता याला छान परतून घ्या. 1 चमचा मीठ टाका. आता झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढा. भाजी छान शिजू द्या. भाजी तयार आहे. आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. हे बघा पाणी पूर्ण आटू द्या. आता तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतात.